सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे हे जाणीवपूर्वक तासगाव कवठेमंकाळ तालुक्यावर अन्याय करत आहेत। पाण्याचे राजकारण न करता तासगाव कवठेमंकाळ तालुक्याला पाणी मिळावे, अन्यथा पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी रोहित पाटील यांनी दिलाय। सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा भासू लागल्या आहेत। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। तसेच जत तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले, परंतु तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये देखील दुष्काळाची तीव्र परिस्थिती असताना देखील या दोन्ही तालुक्यांना टंचाईमधून पाणी देण्यात आलेले नाही। तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यांना टंचाईमधून पाणी देणे गरजेचे आहे। शेतीसह पिण्याच्या पाण्याचा देखील या तालुक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे। वारंवार मागणी करून देखील म्हैसाळ आणि टेंभू योजनेतून तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्याला पाणी देण्यात न आल्याने रोहित पाटील यांनी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसह सांगली पाटबंधारे कार्यालयात ठिय्या मारला आहे। तसेच टंचाईमधून म्हैसाळ आणि टेंभू या दोन्ही योजनेतून तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यांना तातडीने पाणी मिळावे, अन्यथा मंगळवारी सांगली पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा रोहित पाटील यांनी दिला आहे। तसेच रोहित पाटील यांच्यासह दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जोरदार निदर्शने केली। त्याचबरोबर पाणी सोडण्याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पाटबंधारे कार्यालयातून न हटण्याचा निर्णय देखील यावेळी रोहित पाटील यांनी घेतला आहे। आज सांगली येथे वारणाली येथे तासगाव व कवठेमंकाळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करायला इथे आलेलो आहे। अलीकडच्या काळामध्ये दुष्काळाची परिस्थिती आपण सगळेजण बघताय आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याच्या बाबतीत कुठलेही राजकारण न करता पाणी सर्वांना समान न्यायाने मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे शेतकरी अधिकाऱ्यांना भेटायसाठी आलेलो आहे। आज जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली तर काही लोकप्रतिनिधी काही तालुक्यांना वेगळा न्याय देत आहेत आणि इतर तालुक्यांना वेगळा न्याय देतात, पण फक्त राजकारणाची भूमिका ठेवून आमच्यावरती कुठला अन्याय केला जाऊ नये ही भूमिका आम्ही अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे। आता यापुढे जर अशाच पद्धतीने राजकारण होणार असेल आणि पाण्याच्या बाबतीत जर राजकारण अधिकारी करणार असतील तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे। आणि आम्हाला जर मागणीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बाबतीतच्या म्हणजे ज्या काही प्रोसेस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या प्रोसेस आम्ही पूर्ण करून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि तसं जर पाणी आम्हाला मिळत नसेल तर मात्र आक्रमक भूमिका आम्हाला शेतकऱ्यांच्या वतीने घ्यावी लागेल आणि ती निश्चितपणाने आम्ही घेऊन दाखवू। निश्चितपणाने मला जो आरोप तुम्ही केलेला आहे त्याचं समर्थन मी करतो, कारण त्याचं असं आहे की तुम्ही इतर तालुक्यांमध्ये जर बघितलं तर काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेतले जात नाही आहेत तरी पाणी चालू आहे। आता पाणी चालू आहे, या दिवसांमध्ये पाणी मिळालंच पाहिजे, त्या शेतकऱ्यांना पाणी मिळतं या बाबतीत आमची तक्रार नाही, पण जो न्याय इतर तालुक्यांमध्ये दिला जातो आहे तोच तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। आता तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं आहे का? दुसरी गोष्ट, पाणी या विषयाकडे जर राजकारणाच्या चष्म्यातून बघितलं जाणार असेल तर मात्र आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल। आज डीपॅनचे अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत, त्या बाबतीत निर्णय घेतले जात नाही आहेत जिल्हाधिकारी लेवलला किंवा डीपीडीसीच्या मीटिंगला, त्या बाबतीत सुद्धा निर्णय पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा। पाण्याची विजेची अडचण आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्या अडचणींकडे बघत असताना सर्व तालुके समान नजरेतून बघितले गेले पाहिजेत। पालकमंत्री हे जिल्ह्याचे असतात, कुठल्या एका तालुक्याचे नसतात, ही एकच म्हणणं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मांडायसाठी इथं आलेलो आहोत।